बेडशीट पाहिजे होतं म्हणजे चांगलं असलं असताना हां टाकायचं सांगू का तेच म्हणूनच मी अशा टायमाला बोलला ना हे पण करायचं ते पण करायचं. तुझी गाडी संदीप तुझीच गाडी इकडे घे तुझी गाडी तिथं लागली. देशामध्ये HMT व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. तर पुणे महानगरपालिका कशा पद्धतीने याच्यासाठी तयार आहे? अजून तरी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या विषाणूचा रुग्ण एकही आजपर्यंत आढळून आलेला नाही आपल्याकडे. या व्हायरसच्या अनुषंगानं आपल्याला जर बोलायचं झालं तर हा व्हायरस जो आहे तो साधारण 2001 मध्येच त्याचा शोध लागलेला आहे. तेव्हापासून ह्या व्हायरसचं जर आपण साधारण कशा स्वरूपाचा रोग तो पसरवतो आणि त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर हा व्हायरस जो आहे साधारण श्वसन संस्थेला संक्रमित करतो. तो साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे. त्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणं असतात फ्ल्यू सारखी, ज्यामध्ये सर्दी खोकला किंवा ताप असू शकतो. आणि ह्याचं जे इन्फेक्शन आहे ते साधारण व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं. 3 ते 5 दिवसामध्ये बरं होत असतं. अगदी काही किरकोळ रुग्णांच्या मध्येच त्यांच्या प्रतिकारशक्तीनुसार जर कमी असेल तरच अगदी निमोनिया वगैरे अशी गुंतागुंत या व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये होऊ शकते. हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त वयस्कर लोकांमध्येच आढळून येतो. खरं तर ते रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळेच खरं तर माशांसाठी अशा रुग्णांसाठी खरं तर काही औषधं वगैरे याची सुविधा नाही, मी आपल्याला आता सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे किंवा एक व्हायरस आहे. HMPV ह्युमन मेटानिमो व्हायरस नावाचा व्हायरस आहे. साधारण कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जे आहे किरकोळ असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात. त्याला वेगळ्या अशा स्वरूपाच्या औषधोपचाराची गरज नाही स्पेसिफिक अशा. जे फ्ल्यू किंवा सर्दी खोकल्यासाठी आपण जी ट्रीटमेंट देतो, अँटीबायोटिक्स असतील किंवा तापीची औषधं असतील किंवा अशा स्वरूपाच्याच उपचाराची गरज असते आणि तो सर्व औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला वेगळं असं काही औषधोपचाराची गरज नाही. हा आजार होऊ नये म्हणून आपण किंवा आपल्या परिसरात काय काळजी घ्यावी, काय तुम्ही काय आवाहन करता? शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण सर्व मार्गदर्शक सूचना सर्व आपल्या आस्थापना, आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणामार्फत आपल्या अगदी कार्यक्षेत्रामध्ये पोहोचवलेले आहेत. आपले सर्व रुग्णालय असतील, सर्व आपले आस्थापना असतील, सर्वांच्या मार्फत आणि आरोग्य विभाग स्टाफ असेल त्यांच्या मार्फत अगदी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनच्या माध्यमातून, OPDच्या माध्यमातून, लसीकरण क्षेत्राच्या माध्यमातून आणि इतरही जे मीडिया आहेत आपले प्रसार माध्यमाचे, त्या सर्व माध्यमाचा वापर करून या अनुषंगाने आपण जनजागृती करत आहोत. या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने मला हे सांगायचे की जनतेनं अजिबात भिवू नये. पॅनिक सिच्युएशन काहीही आपल्याकडे नाही आहे. फक्त सावध राहा आणि काळजी घ्या. ज्यामध्ये त्यांनी फक्त एक श्वसनाचे आजार टाळण्यासाठी आपण जी जनरल स्वरूपाची काळजी घेत असतो, जसं की खूप मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जात असेल आणि तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा. किंवा स्वतःला सर्दी खोकला असेल, शिंक येत असेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. वारंवार हात धुवावा. साबणाचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एक जी आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते, जसं की उत्तम आहार घ्या, चांगलं व्हेंटिलेशन ठेवा.
थँक्यू